मित्रांनो, एका माणसाकडे एक गाढव होतं आणि त्या गाढवावर त्याची उपजीविका असायची आणि त्या उपजीविकेसाठी तो गावातून या गावातून दुसऱ्या गावामध्ये असा प्रवास करायचा। एखाद्या गावामध्ये गेल्यानंतर 2-3 दिवस राहायचा आणि परत दुसऱ्या गावामध्ये जायचा। अशा पद्धतीने ते गाढव त्याच्या उपजीविकेचं साधन बनलेलं होतं आणि त्या गाढवावर त्याचं विशेष असं प्रेम सुद्धा जडलं होतं। असंच एका गावामध्ये गेल्यानंतर मित्रांनो, गावाच्या बाहेर मंदिर होतं आणि तिथं कोणीही मनुष्य नव्हता। दिवस मावळतीकडे चाललेला होता। त्या मंदिरातील पुजारी त्याला भेटला। त्याने मंदिरामध्ये भगवंताचं दर्शन घेतलं आणि मंदिर परिसरामध्येच विश्रांती करण्याचं ठरवलं। आणि मित्रांनो, दुर्दैवाने काही कारणास्तव ते रात्री ते गाढव मेलं। आता गाढव मेल्यानंतर त्याला दुःख झालं। त्याचं ते आवडतं गाढव होतं आणि मंदिर परिसर खूप मोठा होता आणि त्या परिसरामध्येच त्याने त्या गाढवाला रात्री पुरलं आणि पुरल्यानंतर तिथं त्याच्या अंगावर थोडासा उंचवटा केला आणि त्याला काही फुलं अर्पण केली आणि सकाळी तो त्या फुलं जिथं अर्पण केली होती, जिथं त्याला पुरलं होतं, तिथं तो बसला, दुःखी अवस्थेमध्ये होता। आणि सकाळी गावातील काही 4-2 माणसांनी पाहिलं, अरे इथे कुणाची तरी समाधी आहे, त्याच्यावर फुलं वाहिलेली आहेत आणि हा कोण नवीन माणूस आहे जो या समाधीजवळ बसलेला आहे। याचा अर्थ ही समाधी कोणत्या तरी एका महान आत्म्याची असली पाहिजे। आणि मग बघता बघता संपूर्ण बातमी संपूर्ण गावामध्ये पसरली आणि गावामध्ये हे त्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी लाईन लागली। आणि मित्रांनो, सकाळी पुजारी 10 वाजता मंदिराकडे आल्यानंतर त्या पुजाऱ्याच्या लक्षात आलं, अरे मंदिरामध्ये एवढी गर्दी कधीच नसते आणि आज एवढी गर्दी कसं काय। पुजारी बघतो तर ही सगळी गर्दी त्या गाढवाच्या दर्शनासाठी होती। आता मित्रांनो, रात्रीच पुजाऱ्याची आणि त्या माणसाची भेट झाली होती। त्या पुजाऱ्याने त्या माणसाला बाजूला बोलवून घेतला आणि विचारलं, हा काय प्रकार आहे। त्या माणसाने झालेला प्रकार सांगितला आणि मग पुजारी म्हणला, हे लोक काही सांगून सुधारणार नाहीत, तू काय कर, तिथं लोक जी दान दक्षिणा टाकतील त्यावर तुझी उपजीविका भागेल आणि तुला या गावातून दुसऱ्या गावामध्ये जाण्याची गरज पडणार नाही। आणि मित्रांनो, अशी अवस्था संपूर्ण बहुजन समाजाची झालेली आहे। मी केवळ वर टायटलमध्ये मराठ्यांसाठी जरी हे लिहिलेलं असलं तरी संपूर्ण मराठा, ओबीसी, दलित सर्व समाजाची ही अवस्था आहे। दलित समाजामध्ये फक्त बौद्ध बांधव जर सोडले तर सर्वांची ही अवस्था आहे। कारण मित्रांनो, बौद्ध बांधवांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ॲक्सेप्ट केल्यामुळे त्यांना सत्य असत्याची जाणीव झालेली आहे। परंतु येथील उर्वरित जो बहुजन समाज आहे, या बहुजन समाजाला सत्य असत्याची जाणीव नसल्यामुळे, ज्ञान नसल्यामुळे खऱ्या देवाची त्यांना ओळख राहिलेली नाही। जो देव जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितला त्या देवाला हे लोक विसरून गेलेले आहेत आणि खोट्या देवाला देव म्हणून संपूर्ण समाजाचं वाटोळं झालेलं आहे। मित्रांनो, आतापर्यंत मराठा समाजासाठी मी का बोलत आहे, मी स्वतः मराठा आहे आणि त्यामुळे मला बोलण्याचा अधिकार आहे। आपल्याकडे पूर्वी जमिनी होत्या, थोडीफार प्रॉपर्टी होती, 5-25 एकर जमीन होती, कोणाकडे 50 होती, कोणाकडे 100 होती, कोणाकडे 10 होती। परंतु मित्रांनो, आज 1-2 एकरवर आलेली आहेत। आता माझे एकदम जवळचे नातलग आता वारले, मेले, नीट लक्षात ऐका, जे नातलग वारले त्यांच्या मुलावर त्यांच्यावर जवळपास 2 लाखांचं कर्ज होतं। आणि मित्रांनो, अशी परिस्थिती, 2 लाखाचं कर्ज, शेतीमध्ये वर्षाचं 50,000 सुद्धा उत्पन्न निघत नाही। अशा परिस्थितीमध्ये ते 2 लाख कर्ज फेडणं एकदम अवघड आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये तो व्यक्ती मरण पावला आणि मरण पावल्यानंतर आता एवढे मोठे पाहुणेरावळे, प्रत्येक मराठ्याला प्रचंड पाहुणेरावळे असतात आणि या पाहुण्यारावळ्यामध्ये काही पाहुणेरावळे जरी गरीब असले तरी अनेक थोडेफार काही श्रीमंतही असतात, थोडेफार बरेही असतात आणि लोक लाजेस्तव मग सगळं करावं लागतं, पिंडदान 10वा 13वा सगळं। आणि यामध्ये त्या माणसाचे जवळपास 70 ते 80 हजार रुपये खर्च झाले। आता वर्षभराचं उत्पन्न तेवढं नाही, अगोदर डोक्यावर 2 लाखाचं कर्ज आहे आणि मग अशा वेळी अजून हे कर्ज कोणाकडून तरी काढलं आणि पूर्णपणे ते कुटुंब अजून कर्जाच्या खाईमध्ये गेलं।
आणि मित्रांनो, परत गंगा पूजनाच्या दिवशी कीर्तन ठेवलं. कीर्तनासाठी महाराज आले आणि त्यांनी अभंग घेतला. पिंड पदावरी दिला पुलिये करी, माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण, केले कर्मांतर, भोम मारिली हरिहर, तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. मग पिंडदानाचं महत्व सांगितलं. परंतु त्या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना काय सांगायचं आहे हे ते मात्र सांगायला महाराज विसरले. तुकाराम महाराज म्हणतात, मी माझा देहरूपी पिंड माझ्या आई वडिलांच्या पदावरी म्हणजे चरणावरती अर्पण केलेलं आहे आणि त्यामध्येच माझं सगळं गयावर्जन झालेलं आहे. पितरांचं ऋण फिटलेलं आहे, केले कर्मांतर, बोंब मारिली हरिहर, हे सगळं मी प्रतिकात्मक केलेलं आहे आणि यामध्येच माझं सगळं ओझं उतरलेलं आहे. यामध्ये कोणालाही कर्मकांड करण्याची गरज नाही. त्यासाठीच तुकाराम महाराज म्हणतात, हे सगळं जे आहे जसं काही सव्य अपसव्य बुडाले हे कर्म, एका एको वर्म एक विष्णू, तुकाराम महाराज स्वतः लिहितात. त्यामुळेच म्हणतात, पिंडे पिंडदान ठेविले करून, तिळे तिळवण मूळ यत्री. आणि तुकाराम महाराज हे सांगण्यासाठी, लोकांना समजून सांगण्यासाठी म्हणतात, भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, हे तो चाळवा चाळवी केली आपणची जेवी, नैवेद्य चाळवेच ठाकणी सकळ, तुका म्हणे जड मजन राखावे दगड. जशी दगडाची जर तुम्ही नाव केली आणि ती नाव तुम्हाला पलीकडे तारून नेणार नाही, त्यामध्ये तुमचे श्रम वायला जाणार, कष्ट वायला जाणार आणि त्या पद्धतीने मोल क्लेश गेले वाव ते वायला जाणार. हे तुकाराम महाराजांनी सगळं गाथेमध्ये लिहून ठेवलेलं आहे. वंचून या पिंड भाता दान करी लंड, ऐसी याची चालीवरी तैसांतरला दुरी, मेला राखे दिस ज्याले पण झाले ओस, तुका म्हणे देवा लोभन पुरेची सेवा. तरी पण आपल्या लोकांना कळायला मार्ग नाही. मित्रांनो, सर्व माणसे समान आहेत हे लक्षात ठेवा. सगळ्यात पहिल्यांदा सर्वा घटी राम आहे, अवघी एकाचीच भिन्न, तेथे कैचा भिन्ना भिन्न. माणसामध्ये हे जेवढ्या काही जाती आहेत, वर्ण आहेत, या माणसाने निर्माण केलेले आहेत, देवाने निर्माण केलेल्या नाहीत. देवावरचा हा डाग पुसून काढण्याचं काम जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. ईश्वर आपल्या लेकरामध्ये कधीही भेद करत नाही. हा भेद माणसाने निर्माण केलेला आहे. त्यामुळे तुकाराम महाराजांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, तुम्हाला या कर्मकांडामध्ये पडण्याची गरज नाही. आणि जर तुम्ही कर्मकांडाच्या मार्गाने गेलात तर तुम्हाला कधीही देव प्राप्त होणार नाही. तुका म्हणे विधी निषेधाचे डोही, पडिल्या त्या नाही देव कधी. कर्मकांडाच्या मार्गाने तुम्हाला कधीही देव सापडणार नाही. देव अगदी अगदी सोपा सांगितलेला आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. सत्य बोल मुखे दुखवे अनेकांचे दुःखे, हीच विष्णूची महापूजा सांगितलेली आहे. देवाची भगवंताची पूजा म्हणजे काय? मुखाने सत्य बोला, दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःखी व्हा. पाप पुण्याची अगदी सोपी व्याख्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेली आहे. पुण्य परोपकार, पाप ते परपीडा. अगदी अगदी सोपा परमार्थ आहे. यासाठी कसलंही कर्मकांड पैसा खर्च करण्याची गरज नाही. कुठं अन्न शांती, मूळ शांती, वास्तू शांती, नारायण नागबळी हे सर्व करण्याची गरज नाही. घर बांधल्यानंतर आपल्या पाहुण्या रावळ्यांना बोलवायचं असतं, दाखवायचं असतं 4 माणसांना. तुमच्याकडे जर पैसा असतील तर ते करा, परंतु त्यासाठी होम हवन करण्याची गरज नाही. कारण होम हवन करून त्यामध्ये पैसा देणं घेणं हे नरकाला जाण्यासारखं आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. मग त्यासाठी काय करा? त्याला पर्याय काय? विठ्ठलाचा फोटो ठेवा, मस्तपैकी हरिपाठ म्हणा, मस्तपैकी अभंग म्हणा, भगवंताची आरती करा आणि त्यानंतर सर्वांना प्रसाद वाटा, प्रवचन ठेवा, कीर्तन ठेवा, प्रबोधन ठेवा, व्याख्यान ठेवा आणि आलेल्या लोकांना जीव घाला. इतकं सोपं आहे. म्हणजे तुमचा पैसा वाचवा, प्रबोधन करा, तुमची बौद्धिक पातळी वाढवा, विज्ञाननिष्ठ व्हा, तार्किक दृष्ट्या विचार करा. या चमत्कारातून बाहेर पडा, अंधश्रद्धेतून बाहेर पडा. जर पटलं तर कॉमेंट करा. उर्वरित भाग उद्या. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम.